किचन टिप्स मराठी. आपण जर नवीन पदार्थ एखादा सुरुवातीला बनवत असेल तर खूप कमी प्रमाणात बनवायचा, कारण चुकून बिघडलास तर जास्त वाया जाणार नाही आणि आवडला तर आपण आणखी बनवू शकतो. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. लिंबाचा रस निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करायचा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरायचा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या. त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार चांगली येते. भाज्यांची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळेस त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येतो. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान येते. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते. भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नयेत, कारण चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाका, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकण ठेवून शिजवायच्या, त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते